मुस्तफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अलिबाग चौलमधून स्वागत करतो। चौलमध्ये आहे आणि म्हटलं आज गुरुवार होता, सो दत्त मंदिर चौलचं खूप फेमस आहे, तर तिथेच चाललो आहे। म्हटलं एक छोटासा व्हिडिओ करावा म्हणजे तुमच्यापर्यंत पण माहिती पोहोचेल। आता मी चौलमध्ये ऑलरेडी पोहोचलो आहे आणि दोन ऑप्शन्स आहेत, त्यातलं एक ऑप्शन आहे जिथून गाडी जाते, तर त्या रोडने आपण चाललो आहे। आता आहे ना आपण अर्ध्यामध्ये पोहोचलो आहे। सो आता आपण दत्त मंदिरला जर जातोय चौलला, तर आपली गाडी अर्ध्यापर्यंत येते। रस्ता तुम्ही बघितला असाल, खूपच अगदी छोटा आहे आणि चढाव आहे एक्स्ट्रीम। सो जर तुम्हाला तेवढे स्किल्स असतील तर तुम्ही गाडी आणा, कारण आधीमध्ये जर कुठली एक्स्ट्रा समोरून गाडी आली तर प्रॉब्लेम होऊ शकतो। सो आता आपण इथून वर जाणार आहोत। चवाली गावातून जर तुम्ही येत आहे तर खालून पायऱ्यांनी तुम्ही वर येता, 500 पायऱ्या इथून खाली आहेत, त्या पायऱ्यांनी तुम्ही चालत वर येऊ शकता आणि इथून 250 पायऱ्या आपल्याला वर चालून जायचं आहे। आता पहिलं आपण काय करूया, इथे स्वामींचा मठ आहे तिथे आपण जाऊया, स्वामींचं दर्शन घेऊया आणि मग दत्तगुरूंच्या दर्शनासाठी वर जाऊया। सो तुम्ही जर चालत येतात तर इथून वर याल 500 पायऱ्या चढून। आता आपल्याला अजून इथून 250 पायऱ्या वर चढायच्या आहेत। सो चलो, श्री गुरुदेव दत्त। हे बघा, आपल्याला आहे ना अशा पायऱ्या चढून जायचं, अशा एकदम वर अशा पायऱ्या आहेत। तर पहिलं आहे ना गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया, इथे गणपती मंदिर पण आहे, ते दर्शन झालं की मग आपण वर जाऊया। खूप सुंदर दत्तांची मूर्ती इथे आहे। 250 पायऱ्या चढून आपण आता वर जाऊया। थोडंसंच आपण वर आलो ना की इथून आपल्याला पहिलं दिसतो हा व्ह्यू, ज्याच्यामध्ये आपल्याला आहे ना हे बघा रेवदंडा पूर्ण दिसतोय। इथे रेवदंड्याचा मला ब्रिज दिसतोय, त्यानंतर समोर आहे कोर्लाई आणि या बाजूला आहे इथे
कोरलाईचा किल्ला, या साईडला रेवदंडा. सो अजून आपण टॉपला गेलो तर अजून क्लिअर व्ह्यू मिळेल. समुद्र दिसतोय आपल्याला इथून. हे बघा, आता इथून आपल्याला पूर्ण समुद्र दिसतोय. हा समोर आहे ना, तो समुद्रच आहे. ॲक्च्युली स्काय आणि समुद्र एकत्र झाले आहेत. मला डोळ्यांनी तर दिसत आहे, पण व्हिडिओमध्ये कदाचित दिसत नसेल. थोडं अजून वर आलो की तुम्हाला नवनाथ मठ दिसेल. सो इथे तुम्ही दर्शन घेण्यासाठी जाऊ शकता. आज गुरुवारी आहे ना, एक पूजा होती. तर त्यांनी पूजेनिमित्त जेवण ठेवलेलं. तर आता आपण जेवतो इथे. हे बघा, ही क्लासची पिकनिक पण आली आहे. प्रसाद आहे, प्रसाद आपण घेऊया. आपण आता जे जेवलो ना, ते गणेश राम मंदिर इथे होतं. सो इथे लहान मुलांची ट्रिप पण आली आहे. असं ते मजा करतात, छोटे मोठे पदार्थ आहेत ते घेतात. आता हे बघा, इथून आहे ना आपल्याला पूर्ण चौल रेवदंडा दोन्ही व्ह्यू मिळतात. सो हा समोर कोरलाई किल्ला आहे, त्याच्या खालीच म्हणजे समुद्राच्या त्या साईडला, या साईडला रेवदंडा, आणि हा इथे आहे रेवदंडा बीच. आपण खाली उतरलो आहे. सो तुम्हाला जर गाडीने वर जायचं आहे तर गुगल मॅपची लोकेशन मी देतो. बाईक असेल तर चांगलं आहे, गाडी असेल तर थोडासा रस्ता छोटा असल्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. बाईकचा एक डिसएडव्हांटेज हा पण आहे की स्लोप खूप जास्त आहे. तर थोडंसं रिटर्न येताना थोडं सांभाळून तुम्हाला यावं लागेल. आता आपण काय करूया, टुवर्ड्स आपण रेवदंडा चाललो आहे. थोडं काम आहे माझं, त्यासाठी चाललो आहे. तर जाताना आपण रामेश्वरांचं पण दर्शन घेऊया. रेवदंड्याच्या इथे आपल्याला ऑन द वे लागेल. आणि इथे आत्ता मध्ये जे बेस आहे गाव, जिथून तुम्ही चालत पण वर जाऊ शकता, तिथे पण एक मंदिर आहे, ते आपण बघूया. तुम्ही ना इथून बघा, हा जो गेट आहे ना भोवाळे गावाचा, तिथून आतमधून पण मंदिरात जाऊ शकता.
सो आता आपण तर जात नाही आहे दाखवायला, पण तुम्हाला एक आयडिया येईल. याची पण मी लिंक व्हिडिओ खाली देतो. अगदी 10 मिनिटामध्ये आहे ना आपण इथे पोचलो आहे. रामेश्वर मंदिर चौल. सो हे पण चौलमध्येच येतं. हे वन ऑफ द मेन अट्रॅक्शन आहे चौलमधलं आणि अलिबागमधलं पण. कारण की तुम्हाला दाखवतो बघा, मंदिरात तर आपण जाऊयाच. इथे कुंड आहे जे आता पूर्णपणे भरलेलं आहे. बघा, तुम्हाला दाखवण्यासाठी खास या साईडला आलं. सो इथून तुम्हाला समजेल. हे जे आहे हे पोखरण म्हणजे जे आपलं कुंड वगैरे बोलू शकतो आपण. खूप मोठं कुंड आहे. आता हे पूर्ण भरले. सो इथे मस्त मुलं आंघोळी वगैरे करतात, पण इकडची लोकलच मुलं आहेत. डीप आहे खूप, म्हणजे मला माहिती आहे कारण की मी जेव्हा खाली होता ना तेव्हा बघितले. सो हे डीप आहे, रिस्की आहे. तुम्ही जर बाहेरून येत आहे तर तुम्ही नक्कीच याच्यात जाऊ नका. त्यानंतर मग आता आपण देवळात जाऊया. चला. हे बघा मासे बघा किती जवळ आलेत. मोठे पण आहेत, छोटे पण आहेत. आता आपण इथून निघालो टुवर्ड्स रेवदंडा. रेवदंडामध्ये थोडंसं काम आहे, तर ते करून मी मुंबईला निघणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंटमध्ये सांगा. अशीच बरीचशी मंदिर आहेत जी अजूनही अलिबागमध्ये फारशा लोकांना नाही माहीत आहे. सो हा व्हिडिओ एक असंच रॅन्डम प्लॅन झाला. तर म्हटलं आज गुरुवार पण होता, दत्तांचा आशीर्वाद दर्शन होईल आणि त्यानंतर मग आपण ऑन द वे जाताना चौलचं रामेश्वर मंदिर पण केलं.
सो तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट गुगल मॅपची लोकेशन टाकलात तर डायरेक्ट तुम्ही इथे पोहोचू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली कमेंट करा, अजून तुम्हाला बघायचे असतील कोणते लोकेशन्स तर आपण नक्कीच कव्हर करायचा प्रयत्न करू. सो चलो टाटा.